नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे 3 थैल्यांचे ओझे. मित्रांनो, ही कथा अनेक वर्षांपूर्वीची, 2,500 ते 3,000 वर्षापूर्वीची ही कथा आहे. त्यावेळी भारताचं चित्र कसं होतं पहा. आजच्या सारखी रस्ते, बसेस, ट्रक्स ही प्रवासाची साधनं नव्हती, गाड्या वगैरे नव्हत्याच. पण त्या काळातही प्रवासाची साधनं होती. कोणती? रथ किंवा बैलगाड्या किंवा घोडी किंवा मग पायी. आणि देश फार गरीब होता, गरीब लोक होती, त्याच्यामुळे रथ हे एकदम राजे महाराजे वगैरे त्या लोकांच्या प्रवासाचं वाहन. घोडी वगैरे ही श्रीमंत लोकांचं प्रवासाचं वाहन. बैलगाडी वगैरे हे काही शेतकऱ्यांच्या प्रवासाची वाहनं. पण बहुतेक लोक पायीच प्रवास करायचे. असाच एका रस्त्यावर एक जखड म्हातारा, ज्याचं वय 75-80च्या आसपास असावं, असा एक म्हातारा प्रवास करत होता. त्या म्हाताऱ्याजवळ 3 थैल्या होत्या, मोठमोठ्या थैल्या त्यांनी पाठीवर ठेवल्या होत्या. आणि बिचारा चालत होता हळूहळू. एक झाड पाहिलं आणि त्याने विचार केला की आपण इथं थोडासा आराम करूया, आपण थकलोय. आणि थैल्या बाजूला ठेवून तो त्या ठिकाणी बसून राहिला. थोड्या वेळाने तिथून एक तरुण जाताना त्याला दिसला. त्या म्हाताऱ्या ग्रस्ताने त्या तरुणाला हाक मारली की बेटा इकडे ये, मला मदत कर. तो जवळ आला. म्हटलं, बाबा काय मदत करू तुम्हाला, काय हवंय? तर इथून माझे 5-6 कोस म्हणजे 1 कोस म्हणजे 3 किलोमीटर. पूर्वी कोस हे अंतर मोजण्याचं साधन होतं भारतामध्ये. इथून माझं गाव एक 5 कोसावर आहे, म्हणजे साधारणतः 15 किलोमीटर अंतर. तर तू जर मला मदत केलीस, माझ्याजवळ ह्या 3 थैल्या आहेत आणि फार ओझं होतं, ह्या 3 थैल्या मला ओझी वाहनं अवघड झालं, तर एक थैली सोबत घेऊन चल 5 कोसापर्यंत. त्या बदल्यामध्ये मी तुला 3 सुवर्ण मुद्रा देईल. तो मुलगा सज्जन होता. तो म्हटला, 3 सुवर्ण मुद्रा त्याची काही गरज नाही, पण मी तुम्हाला मदत करेन आणि तुम्हाला 5 कोसापर्यंत ही थैली पोहोचवायला सोबत आहे. म्हातारा खुश झाला. म्हाताऱ्याने एक थैली त्याला दिली, 2 थैल्या स्वतःच्या पाठीवर घेतले आणि दोघांचा प्रवास सुरू झाला. थोडासा अंतर गेल्यानंतर त्या मुलाला जाणवलं की माझ्या पाठीवर एकच थैली आहे, पण हिचं वजन फार आहे. आणि त्याने विचारलं, बाबा ह्या थैलीत नेमकं काय? तर तो म्हणाला, बाबा त्या थैलीमध्ये सगळे तांब्याचे शिक्के आहेत. पूर्वीच्या काळी, त्या काळात जे काही शिक्के असायचे, तांबीचे असायचे, चांदीचे असायचे, सोन्याचे असायचे. आणि त्याच्या व्यवहारामध्ये वापर व्हायचा. या बॅगमध्ये एवढे वजनदार शिक्के आहेत. जर हे शिक्के आपल्याला मिळाले तर आपल्या आयुष्यामध्ये त्याचा फार फायदा होईल. किमान 2-4 वर्ष तरी या शिक्क्यांचा फायदा होईल, घर चालेल आपलं मस्त, असा विचार तो मुलगा करत होता. आणि दोघं प्रवास करत करत पुढे आले आणि एक नदी लागली. आता नदीतून क्रॉस करून पलीकडे जायचं, त्यावेळेस कॅसी ब्रिज वगैरे नव्हते. तो म्हातारा पुन्हा त्या मुलाला म्हटला, बेटा मला ह्या 2 थैल्यांचं पण ओझं फार झाले, अजून एक थैली तू घेतलीस तर मी तुला आणखी 3 सुवर्ण मुद्रा देईल, म्हणजे तुला एकूण 6 सुवर्ण मुद्रा देईल. पण तो म्हटला, बाबा सुवर्ण मुद्राची एवढी गरज नाही, मला 3 सुवर्ण मुद्रा बस झाल्या, द्या दुसरी थैली. आणि त्याने दुसरी थैली पुन्हा आपल्या पाठीवर घेतली. आता 2 थैल्या त्या तरुणाकडे आणि 1 थैली म्हाताऱ्याकडे. नदी पार केली गेली आणि दोघंजण पुढे चालली. दोघंजण पुढे चालल्यानंतर तो तरुण त्या म्हाताऱ्याला विचारतो की बाबा
पहिल्या थैलीमध्ये तांब्याचे सिक्के होते. दुसऱ्या थैलीमध्ये काय आहे? तर तो म्हातारा म्हणाला की दुसऱ्या थैलीमध्ये पूर्ण हे जे आहेत हे चांदीचे सिक्के. त्या तरुणाला एकदम आश्चर्य वाटलं. बापरे, एका थैलीमध्ये पूर्ण तांब्याचे सिक्के, दुसऱ्या थैलीमध्ये एकदम चांदीचे सिक्के. बहुतेक ह्या म्हाताऱ्यांनी कुठेतरी जाऊन आयुष्यभर कमाई करून हे पैसे जमवलेत आणि हे सगळे घेऊन बहुतेक आपल्या गावी चाललेला असावा. म्हाताऱ्यांनी फार मेहनत केलेली दिसते. जर हे चांदीचे सिक्के आणि तांब्याचे सिक्के आपल्याला मिळाले तर आपली 10-20 वर्ष मस्त आयुष्य मजेत जाईल, असा विचार तो तरुण करायला लागला. आणि त्यांचा हा प्रवास पुढे चालूच राहिला. पुढे एक डोंगर आला आणि त्या डोंगरावर चढून खाली उतरून पुढे जायचं होतं. तो म्हातारा पुन्हा त्या तरुणाला म्हणाला, बेटा तू तरुण आहेस, मी म्हातारा आहे. हे तिसरी थैलीचं पण ओझं मला फार झालं. तू ही तिसरी थैली घेतलीस तर आधीच्या 6 आणि मी तुला आणखी 3 सुवर्ण मुद्रा देईल. आता तुला 9 सुवर्ण मुद्रा होतील. तो म्हटला, बाबा त्याची नाही काय गरज, पण द्या तिसरी थैली, ती पण घेतो मी तरुण आहे, मला काही त्रास नाही. मी 3 थैल्यांचं ओझं वाहू शकतो. आणि त्यांनी तिसरी थैली पण घेतली. आता 3ही थैल्या त्या तरुणाच्या पाठीवर आहेत. आणि तो जो म्हातारा आहे, हा म्हातारा आता त्याच्या पाठीवर एकही थैली नाही. त्याने विचारलं, बाबा पहिल्या थैलीमध्ये तांब्याचे सिक्के, दुसऱ्या थैलीमध्ये चांदीचे सिक्के, तिसऱ्या थैलीमध्ये काय आहे? तर तो म्हणाला, बेटा तिसऱ्या थैलीमध्ये सोन्याचे सिक्के. त्या मुलाला एकदम आश्चर्यच वाटलं की एक वेळ तांब्याचे सिक्के, दुसऱ्या ह्याच्यात चांदीचे सिक्के. म्हणजे असं गृहीत धरा ना, आजच्या काळात तांब्याचे सिक्के म्हणजे 100 रुपयाची नोट, चांदीचे सिक्के म्हणजे 1000 रुपयाची नोट, आणि तिसरं सोन्याचे सिक्के म्हणजे 10,000 रुपयाची नोट, असं गृहीत धरा. त्याला एकदम आश्चर्य वाटलं की बापरे, जर ह्या 3ही थैल्या मला मिळाल्या तर किती आनंद होईल. माझं सगळं आयुष्य मजेत जाईल, माझ्या मुलांचं नातवांचं पण आयुष्य मजेत जाईल. एवढा पैसा एवढं कोण मिळू शकणार आयुष्यामध्ये, असा विचार करत तो चालायला लागला. आणि त्याने विचार केला, ठीक आहे, या म्हाताऱ्याने कमावलं, सगळं झालं, आता काय त्याचं, आता तो बघेल काहीतरी. पण जर मला ह्या 3ही थैल्या घेऊन पळून जाता आलं तर माझं तर आयुष्य बनून जाईल. पण तरीही तो डोंगर वर चढेपर्यंत त्या म्हाताऱ्याशी गप्पा मारत चालत होता. आणि जसं डोंगराच्या वर पोहोचला आणि उतार सुरू झाला तेव्हा त्या मुलाच्या लक्षात झालं की आता पळून जायला हरकत नाही, आता काय हा म्हातारा आपल्याला पकडू शकणार नाही. आणि तो जोरात त्या 3ही थैल्या घेऊन अतिशय वेगानं पळाला. म्हाताऱ्याने त्याचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला नाही, काही नाही. म्हातारा शांतपणे चालत राहिला हळूहळू. आणि हा एकदम वेगानं निघाला. त्याने मुख्य रस्ता सोडला आणि आपल्या गावी तो पोहोचला. त्याला उत्सुकता होती की कधी घरी जाईन, कधी ह्या थैल्या फोडेन आणि बघेन ते तांब्याचे सिक्के, चांदीचे सिक्के, सोन्याचे सिक्के, आणि हे सगळे आता माझे होणार आणि मला आयुष्य पूर्ण व्यवस्थित मजेत घालवता येणार. मित्रांनो, तो पळाला 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 आपल्या घरी पोहोचला. घरी पोहोचल्याबरोबर घराचा दरवाजा लावून घेतला त्याने आणि पहिली बॅग, तांब्याचे सिक्के असणारी बॅग त्यांनी उघडली आणि पाहिलं, त्यात तांब्याचे सिक्के नव्हते. त्यांनी पाहिलं, काहीच नव्हतं, सगळेच्या सगळे लोखंडाचे गंजलेले सिक्के होते. त्याला काय बाजारात फारशी किंमत म्हणे, असं कसं झालं? दुसरी थैली उघडली. दुसऱ्या थैलीमध्येही चांदीचे सिक्के न निघता त्याच्यामध्येही तसेच लोखंडाचे सिक्के होते. त्याला फार वाईट वाटलं. अरे अरे अरे, चांदीचे सिक्के तर बाजूलाच राहिले, पुन्हा लोखंडाचे सिक्के. थोड्या वेळाने मग पुन्हा त्याने तिसरी बॅग पण उघडली, ती खाली होती. त्याच्यातही लोखंडाचेच गंजलेले सिक्के होते. पण शेवटी एक पत्र होतं. त्याने ते पत्र काढलं आणि पत्र वाचायला सुरुवात केली की जो कोणी हे पत्र वाचतोय त्या व्यक्तीस सप्रेम नमस्कार. मी आपली फसवणूक केलेली नाही. हे तुमच्या लक्षात, 3ही थैल्यांमध्ये नेमकं काय आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. या 3ही थैल्यांमध्ये गंजलेले लोखंडाचे सिक्के आहेत
की त्याला बाजारामध्ये काडीचीही किंमत नाही आणि ह्या तिन्ही थैल्यातले हे गंजलेले सिक्के विकले तर एक सुवर्ण मुद्रा सुद्धा तुम्हाला मिळणे शक्य नाही. पण मी कोण आहे हे तुम्हाला समजावून सांगतो. मी या देशाचा राजा आहे, वृद्ध झालो आणि माझ्यानंतर या देशाचं राज्य योग्य व्यक्तीच्या हातात जावं म्हणून मी योग्य वारसदार शोधण्यासाठी निघालेलो आहे. मला असा मनुष्य हवा की ज्याच्यामध्ये लालच नसेल आणि जनतेची सेवा करण्याची इच्छा असेल. त्या व्यक्तीला मला माझ्या जागेवर राजा म्हणून बसवायचे. मला तुमच्यामध्ये असं वाटलं की तुम्ही योग्य आहात, पण ज्या अर्थी तुम्ही पळून गेलात आणि माझ्या ह्या थैल्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला त्या अर्थी तुम्ही लालची आहात आणि मला लालची माणूस राजा म्हणून नकोय. मला ज्या माणसामध्ये लालच नाही अशी योग्य व्यक्ती निवडायची. त्या तरुणाने ते सगळी चिठ्ठी वाचली, पत्र वाचलं आणि त्याला पश्चाताप झाला की अरे रे, आपण जर लालच दाखवली नसती आणि तो म्हातारा जसं सांगतोय तसं आपण तिन्ही थैल्या त्याला जिथपर्यंत जायचं होतं तिथपर्यंत पोहोचवले असते तर आपल्यामध्ये लालच नाही ही गोष्ट पाहून त्यांनी आपल्याला या देशाचा राजा केला असतं. पण आपल्या लालचीमुळं आपण आपल्या आयुष्यात आलेली फार चांगली संधी गमावून बसलो आहोत. मित्रांनो, ही कथा मला फार आवडली. ही कथा फार जबरदस्त आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी व्यक्ती येते आणि आमची परीक्षा घेते आणि त्या परीक्षेमध्ये जर आमची लालच दिसली तर ती व्यक्ती आम्हाला नापास करते आणि आम्हाला जे काही मिळायचं असतं, मिळायला पाहिजे होतं, मिळू शकलं असतं, त्या गोष्टी आम्ही गमावून बसतो. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये हा म्हातारा अवतरतोच आणि तो आमची परीक्षा घेतो. जर आम्हाला ती परीक्षा उत्तीर्ण होता आलं, आम्हाला आमची लालच, आमचा स्वार्थ बाजूला ठेवता आला तर आम्ही आमच्या जीवनामध्ये फार पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, अनेकांनी चुका केल्या आणि त्या चुकांची फार मोठी किंमत मोजलेली आहे. आयुष्यामध्ये ज्या लोकांना या 3 थैल्यांचं ओझं ही कथा ज्यांनी ऐकलेली आहे ती लोक किमान स्वतःचा स्वार्थ साधण्यापूर्वी किंवा लालच दाखवण्यापूर्वी विचार करतील आणि स्वतःच्या जीवनामध्ये परमेश्वराला तुम्हाला जे द्यायची इच्छा आहे ते मनापासून स्वीकाराल अशी अपेक्षा करतो. जशी ही कथा मला आवडली तशी ती कथा तुम्हालाही आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि अशीच कथा घेऊन पुढच्या शुक्रवारी पुन्हा आपल्या भेटीस येत आहे.